अगं नेहा, निघालीस का ऑफिस मध्ये? हो का? आज सांडगे मिळाल्यामुळे किती चेहरा खुललेला आहे, किती छान दिसते. अशीच हसत राहा. आणि यशला ना हो त्याला सांगेन की सांडगे मला लेले काकूने दिले. येते का? हो हो, आणि नक्की सांग गं. हो काकू. हा. ये शिवानी, अरे आप बताइए तो प्रॉब्लम क्या है? ऐसे कैसे हो सकता है? वेदर क्लियर नहीं मतलब? अभी वेदर डिसाइड करेगा कि यश सर कहाँ ट्रैवल करेंगे और कहाँ नहीं. अरे शिवानी, 3 बड़ी बड़ी मीटिंग्स लाइंड अप है. पहली मीटिंग है लंदन में, दूसरी है लंदन में, तीसरी मीटिंग है फ्रैंकफर्ट में. ऑल राइट, फाइन. ब्रो, तू ट्रॅव्हल नाही करू शकत. वेदर एक मिनिट, मला मेल आलाय वेदर्स फाईन. वेदरचा काही प्रॉब्लेम नाही, तिला सांग बुकिंग करायला. हे शिवानी पण न सांगून एक काम धड करत नाही. तिचं नाव शिवानी नाहीये, शिवीना आहे. काय जे असेल ते, पण तू का चाललाय सर इथून? काही गरज आहे का? जी काही कामं ती करतोय ना आपण हल्ली ऑनलाईन, मग आता काय जायची गरज आहे? हवं तर एक काम कर, मी जातो, तू इथे थांब. एक काम करूया का, मी नेहाला समीर, तुला खरंच सांगून कळत नाही का? काल सांगितलं ना मी तुला, यापुढे नो जबरदस्ती, नो हट्टीपणा, नो बालिशपणा, नथिंग. आणि तूही काही करणार नाहीयेस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आत्ता जाऊन बोलू का? म्हणजे दिवस छान जाईल. तुझ्यासाठी डबा. नेहा, तू काय बोललीस का? हा? नाही, काय नाही. यश, तुझ्यासाठी हा डबा आणलाय. आय नो तू कालच म्हणालास की आता तू पोरकटपणा करणार नाही. ते खरंय, पण मी पण या गोष्टीला खूप ताणलं. म्हणजे गेले काही दिवस मी तुझ्याशी जे वागले ना, त्याने तुला खूप त्रास झाला. आय नो. आणि त्यासाठी खरंच 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 खूप सॉरी. मी पुन्हा अशी नाही वागणार. काल जे काय बोलला ना, त्याचा मी रात्रभर खूप विचार केला. आणि मला एक गोष्ट कळली की आपल्यामध्ये असं काही तर घडू शकत नाही, पण फ्रेंड म्हणून, कलिग म्हणून तर आपण न भांडता राहू शकतो ना. आणि घरमालक म्हणून तुझी जी अट होती ना, त्या अटीप्रमाणे आज मी तुझ्यासाठी डबा पण आणलाय. आणि डोंट वरी, कारल्याची भाजी नाही, सांडग्याची भाजी केली आहे तुझ्यासाठी. तिला सांग बुकिंग करायला. मी कम इन सर? या. सर, मी हे सांगायला आले होते की अग्रीमेंट प्रमाणे मी डबा घेऊन आली आहे. आणि डोंट वरी, आज मी कारल्याची भाजी नाही आणली. थँक्स. ॲक्च्युली मी आउट ऑफ टाउन चाललो आहे काही दिवस, सो आय एम सॉरी, मला खाता नाही येणार. समीर डेफिनेटली संपवेल तो डबा. बरं झालं तू आलीस, मी तुला बोलवणारच होतो. आता पुन्हा नवं अग्रीमेंट? ह्यात काय अटी असणार आहेत नक्की? हे बघा सर, आता मी तुमची कुठलीही अट मान्य करायला तयार नाही आहे.
नाही, तुझा काहीतरी गैरसमज होता. इनफॅक्ट जुन्या अग्रीमेंटमध्ये काही अटी आहेत त्या सुद्धा मी क्लोज करणार आहे. त्या फारच बालिश होत्या. या. आणि हे तसलं काही अग्रीमेंट लेटर वगैरे नाही. ॲक्च्युली तू जेव्हा तुझं रेजिग्नेशन लेटर दिलं होतं तेव्हा आम्ही तुला सांगितलं होतं की कंपनी पॉलिसीप्रमाणे तुला 60 दिवसाचं नोटीस पिरियड पूर्ण करावं लागेल, इकडे काम करावं लागेल. पण आता कंपनीने असं डिसाईड केलं आहे की तुला ते सगळं करायची गरज नाही आहे. कंपनी तुला त्या बंधनातनं मुक्त करते. तू उद्यापासून किंवा आजपासून, आत्तापासून, तुला जेव्हा वाटेल तेव्हापासून तू जाऊ शकतेस. You're free to go. मी काही दिवस आउट ऑफ इंडिया असणार आहे. कदाचित अवेलेबलही नसेल. पण समीर इकडेच आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम आला किंवा काही कन्सर्न्स असतील तर तो आहेच मदतीला. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. इट्स लवली वर्किंग विथ यू. आम्ही तुला सांगितलं होतं की कंपनी पॉलिसीप्रमाणे तुला 60 दिवसाचं नोटीस पिरियड पूर्ण करावं लागेल. पण कंपनी तुला त्या बंधनातनं मुक्त करते. तू उद्यापासून किंवा आजपासून, आत्तापासून, तुला जेव्हा वाटेल तेव्हापासून तू जाऊ शकतेस.